नमस्कार. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. भक्तांना उद्या संक्रांती आहे, पण बरेच जण विचारतात की संक्रांतीला नक्की काय करायचं, कधी करायची आणि ओसा, सुवासिनी, दान याचा खरा अर्थ काय. आज मी तुम्हाला तेच सांगणार आहे की संक्रांत म्हणजे फक्त तिळगुळच नाही, हा दिवस आहे स्वामींची कृपा ओढून घेण्याचा. संक्रांतीचा खरा अर्थ, संक्रांती म्हणजे सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो आणि मकर संक्रांतीला सूर्य उत्तरायण होतो, म्हणजेच अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा हा दिवस. म्हणूनच या दिवशी नकारात्मक विचार सोडायचे, अहंकार कमी करायचा आणि गोड बोलण्याचा संकल्प करायचा. संक्रांतीच्या दिवशी सकाळी काय करायचं, तर सकाळी लवकर स्नान करा, घर स्वच्छ ठेवा, देवघरात दिवा लावा आणि स्वामी समर्थ दत्तगुरू यांना तिळगुळ पाणी अर्पण करा आणि मनात एकच प्रार्थना करा, स्वामी माझ्या आयुष्यातील अडथळे दूर करा. संक्रांतीला महत्त्वाचा काळ म्हणजे पुण्यकाळ म्हणजे लक्षात ठेवा, संक्रांतीचं मुख्य पुण्य दुपारनंतरच असतं. त्यामुळे ओसा, सुवासिनी, दान हे सगळं दुपारी 12 नंतर ते सूर्यास्तापर्यंत करावं. ओसा का करतात? ओसा म्हणजे कुटुंबाच्या सुखासाठी, पतीच्या दीर्घायुष्यासाठी, घरात शांतता नांदावी म्हणून. आणि ओसा करताना तिळगुळ, फळ, अन्नदान आणि मनापासून प्रार्थना केली तर ती थेट देवापर्यंत पोहोचते. सुवासिनींना का बोलवतात, तर संक्रांतीला सुवासिनी म्हणजे लक्ष्मीचं स्वरूप, सौभाग्याचं प्रतीक असतं. त्यांना बोलावून मान देऊन तिळगुळ दिला तर घरात सकारात्मक ऊर्जा वाढत असते. तर त्या दानाचं महत्त्व काय असतं, तर संक्रांतीला दान केल्याशिवाय पुण्य पूर्ण होत नाही. तीळ, गूळ, वस्त्र आणि धान्य जे शक्य असेल ते दान करा, पण लक्षात ठेवा, दान करताना अहंकार नको, नम्रता हवी. संक्रांतीला काय करावं, या दिवशी भांडण करू नका, कटू शब्द बोलू नका, राग मनात ठेवू नका. कारण तिळगुळ घ्या, गोड बोला, हा फक्त प्रचारच नाही, वाक्यप्रचारच नाही, हा आध्यात्मिक मंत्र आहे. स्वामी समर्थांचा संदेश हाच आहे की स्वामी म्हणतात, बाळा गोडी शब्दात ठेवलीस ना तर आयुष्यात आपोआप गोडी येईल. म्हणूनच उद्या संक्रांती आहे, हा दिवस हलक्यात घेऊ नका. मन स्वच्छ ठेवा, देवाचं नाव घ्या आणि एकतरी चांगलं काम करा. आता मला सांगा, तुमच्या आयुष्यात कधी संक्रांतीच्या दिवशी काही चांगलं घडलं आहे का? कमेंटमध्ये नक्की लिहा. चला तर मग, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि असेच स्वामी समर्थांचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया परत अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.